विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। वेनेटर करिअर्सच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीचा जो अभ्यासक्रम आहे त्यामधील पंचायत राज हा विषय अभ्यासत आहोत। खरं तर पंचायत राज हा विषय तसा आपल्याला सोपा आहे, कारण दैनंदिन आयुष्यामध्ये आपण त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी अनुभवत असतो। मागच्या लेक्चरला आपण पंचायत राजमध्ये ग्रामपंचायतीची रचना कशी होते इथपर्यंतचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे। आता आपण प्रत्यक्षात ग्रामपंचायत म्हणजे काय आणि त्याच्यावरती पोलीस भरतीला कोणते कोणते आणि कसे प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यास करणार आहोत। तर अधिक वेळ वाया न घालवता प्रत्यक्षात सुरुवात करूया। पंचायत राज महाराष्ट्रातील पंचायत, खरं तर या महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आपल्याला पाहायची आहे। सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली हो? 1 मे 1960 ला। खरं तर भारत स्वतंत्र झाला 1947 ला। तिथपासून 1960 सालापर्यंत महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायला वेळ लागला। आता त्याचा इतिहास मोठा आहे, आपल्याला त्याच्यात जायचं नाहीये। मात्र महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र हे निर्मिती क्रमानुसार आपल्या देशातील कितवं राज्य ठरलं तर 14वे राज्य ठरलेले आहे। मराठी भाषिकांचं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला 1 मे 1960 ला आणि निर्मिती क्रमानुसार महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरलेले आहे? 14वे राज्य। वास्तविक पाहता यात ऍडिशनल माहिती तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे की भाषावार प्रांत रचना आयोग जो नेमला होता तो कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमला होता? भाषावार प्रांत रचना आयोग नेमला होता फाजल अली। वास्तविक पाहता भाषावार प्रांत रचना आयोग म्हणजे काय तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी सांगितलं की जे संस्थानिक भारतामध्ये होते किंवा आपल्या हिंदुस्थानमधील संस्थानिकांना भारतामध्ये किंवा पाकिस्तानामध्ये किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार त्यांना दिला होता। मग त्यानुसार काही संस्थानिक म्हणजे काळाची पावलं ओळखून बऱ्यापैकी संस्थानिक भारतामध्ये सामील झाले। पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला, मग त्यामध्ये जम्मू काश्मीरचं संस्थान असेल, जुनागडचं संस्थान असेल किंवा आपल्या हैदराबादचं संस्थान असेल, त्याचा अपवाद सोडला तर भारत हा एक मोठा देश निर्माण झाला होता। आणि मग या भारतामध्ये वेगवेगळी छोटी छोटी राज्य होती, छोटी मोठी राज्य होती। मग त्या राज्यांमधल्या प्रत्येकाची भाषा वेगळी होती। मग भारतामध्ये राज्य स्थापन कशी करायची तर त्यासाठी भाषावार प्रांत रचना आयोग नेमला होता फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली। मग त्यांनी सांगितलं तेलुगू भाषिकांचं आंध्र प्रदेश, कन्नड भाषिकांचं कर्नाटक, तमिळ भाषिकांचं तमिळनाडू, मल्याळम भाषिकांचं केरळ, ओरिसा जे राज्य आहे ते उडिया जे लोक बोलतात त्यांचं ते ओरिसा राज्य, अशी वेगवेगळी राज्य भाषावार प्रांत रचनेनुसार तयार झाली। मग मराठी भाषिकांचं मुंबई राज्य स्थापन होण्यासाठी मुख्य अडचण होती ती मुंबईची, कारण केंद्र सरकार काय करत होतं, मुंबईला स्वतंत्र म्हणजे केंद्र शासित प्रदेश जसं दिल्ली आहे त्याप्रमाणे मुंबई देखील केंद्रशासित प्रदेश ठेवावा अशी केंद्र सरकारची भूमिका होती। आणि गुजरात काय म्हणायचं तर गुजरात म्हणायचं की मुंबई ही आमची आहे, मराठी लोक म्हणायची मुंबई आमची आहे। 106 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालं 1 मे 1960 ला। अधिक त्याच्यात डीप न जाता आता ही ऍडिशनल माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। परीक्षेच्या दृष्टीने जर विचारलं तर भाषावार प्रांत रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमला तर तो नेमलेला आहे फाजल अली। आणि त्यानुसार निर्मिती क्रमानुसार देशातील पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे तर निर्मिती क्रमानुसार आपल्या देशातील पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश। आता त्याचीही नंतर आंध्र प्रदेश मधून तेलंगणा हे वेगळं राज्य निर्माण झालेलं आहे, ते भूगोलामध्ये तुम्हाला शिकता येईल। पुढे 1 नोव्हेंबर 1956 ला तेलुगू भाषिकांचे आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झालेले आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढे बघूयात आपण। बघा महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 ला। मग महाराष्ट्रामध्ये देखील पंचायत राज आपल्याला सुरुवात करायची होती पंचायत राज पद्धतीला, आणि मग महाराष्ट्रामध्ये ती जबाबदारी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती सुरू करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमली गेली।
वसंतराव नाईक समितीची स्थापना कधीची आहे तर महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दिवशीच म्हणजे 1 मे 1960 लाच वसंतराव नाईक हे तत्कालीन महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते आणि त्या महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक समिती नेमली होती आणि त्या समितीला जबाबदारी दिली होती की तुम्ही महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती कशी राबवायची ते तुम्ही तुमची शिफारस त्या ठिकाणी सादर करा। मग परीक्षेला विचारलं जातं महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती सुरू करण्यासाठी कोणती समिती नेमली होती तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज सुरू करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमली होती आणि या वसंतराव नाईक समितीचे जे सचिव होते ते सचिव पीडी साळवी होते। परीक्षेला कधी कधी हेही विचारलं जाईल वसंतराव नाईक समिती पंचायत राज संदर्भात जी नेमली होती तिचे सचिव कोण होते तर तिचे सचिव होते पीडी साळवी, लक्षात ठेवायचं आहे। पुढे या वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 साल लक्षात ठेवा 1 मे 1962 सालापासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राजला काय झालेलं आहे सुरुवात झालेली आहे। परीक्षेला विचारतील महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीला कधी सुरुवात झाली 1 मे 1962 सोपं आहे लक्षात ठेवायला का स्थापना कधीची आहे महाराष्ट्राची 1 मे 1960 ची आणि त्याच्या 2 वर्षांनंतर म्हणजेच 1 मे 1962 सालापासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीला सुरुवात झालेली आहे। पुढे मग महाराष्ट्र हे पंचायत राज पद्धती स्वीकारणारं कितवं राज्य आपण मगाशी पाहिलं निर्मिती क्रमानुसार महाराष्ट्र हे कितवं राज्य होतं 14वे। मग पंचायत राज पद्धती स्वीकारणारं महाराष्ट्र हे कितवं राज्य ठरलेलं आहे तर पंचायत राज पद्धती स्वीकारणारं महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य ठरलेलं आहे। कितवे राज्य 9वे राज्य। परीक्षेला हे विचारलं जातं पंचायत राज पद्धती स्वीकारणारं महाराष्ट्रातलं देशातलं पहिलं राज्य कोणतं पहिलं राज्य आहे राजस्थान, परंतु महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे 9वे राज्य। पहिलं राजस्थान आहे, दुसरं आंध्र प्रदेश आहे, तिसरं आसाम आहे, चौथं तमिळनाडू आहे। पहिली 4 राज्य RAAT रात हा इंग्लिश शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे रात RAAT R म्हणजे राजस्थान A म्हणजे आंध्र प्रदेश दुसरा A म्हणजे आसाम आहे T म्हणजे तमिळनाडू ही पहिली 4 राज्य झाली ज्यांनी पंचायत राज पद्धती स्वीकारल्या। महाराष्ट्र कितवं राज्य आहे महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे। पुढे महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय पंचायत राज पद्धती अस्तित्वात आहे तर महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचायत राजचे 3च स्तर आहेत गाव पातळीवरती ग्रामपंचायत तालुका पातळीवर गट पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद हेच 3 स्तर बऱ्यापैकी संपूर्ण भारतामध्ये आहेत। जर परीक्षेला विचारलं संपूर्ण भारतामध्ये जी पंचायत राज पद्धती आहे ती किती स्तरीय आहे भारतामध्ये सुद्धा 3च स्तर आहेत गाव पातळीवरती ग्रामपंचायत तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे 3च स्तर आहेत। देश पातळीवरती जी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची सुरुवात झाली ती बलवंतराय मेहता या समितीने झाली होती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी त्रिस्तरीय पंचायत राजला सुरुवात झाली ती वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार सुरुवात झालेली आहे हेही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। पुढे बघूयात ग्रामपंचायत। आता ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वात कनिष्ठ स्तर समजला जातो। ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वात कनिष्ठ स्तर आहे तर त्यासाठी त्याचे निकष बघा कसे आहेत। प्रत्येक गावासाठी 1 ग्रामपंचायत असावी असा निकष आहे। वास्तविक पाहता याच्यामध्ये लोकसंख्येचा निकष पूर्वी होता तो होता 600 आता सुधारित नियमानुसार एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या आवश्यक असते 2000 कमीत कमी 2000 लोकसंख्या असेल तरच त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन करता येते हा निकष आहे नवीन बदललेला निकष लक्षात ठेवा। पुढे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार ऑब्वियसली त्या राज्यातील
राज्य शासनाला आहे, की राज्य शासन ठरवू शकतं त्या गावात ग्रामपंचायत स्थापन करायची आहे अथवा नाही. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आहे राज्य शासनाला. लक्षात घ्या. त्याच्यानंतर या पंचायत राजचं किंवा ग्रामपंचायतीचं भारतीय राज्यघटनेतलं कलम, कोणतं कलम आहे परीक्षेला विचारलं, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये, कलम 40 मध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद दिलेली आहे. कलम किती आहे, 40. लक्षात ठेवायचं आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करता येऊ शकते. चला पुढे बघूयात आपण. त्यामध्ये अजून एक ग्रामपंचायतीचं कलम आहे, जे कलम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. हा मुंबई ग्रामपंचायत जो अधिनियम आहे, तो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या सालचा आहे, 1958 सालचा. याचं 2012 मध्ये नाव बदललं आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम हे नाव त्या ठिकाणी पुढे सुरू झालेलं आहे. मात्र मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, वास्तविक पाहता 1958 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती का, नव्हती. 1958 ला द्वैभाषिक मुंबई राज्य होतं. म्हणजे द्वैभाषिक म्हणजे दोन भाषा बोलणारे, एक गुजराती आणि एक मराठी भाषा. म्हणून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा कायदा 1958 चा आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या अगोदरचा आहे. म्हणून त्याला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम असं नाव आहे. आणि त्याच्या कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. परीक्षेला जर विचारलं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या सालचा आहे, तर तो आहे 1958 चा. आणि त्यांच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते, कलम 5 नुसार. पुढं आता ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी काही पात्रता आहेत. बघा, ह्या पात्रता महत्वाच्या आहेत ग्रामपंचायतीचं सदस्य होण्यासाठी. आता सगळीकडे वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली लागतात. म्हणजे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर वयाची किती वर्ष पूर्ण लागतात, 21 वर्ष. म्हणजे ग्रामपंचायत असो, पंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला सदस्य होण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण लागतात. मग सरपंच होण्यासाठी किती वर्ष लागतात, सरपंच होण्यासाठी सुद्धा वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली आवश्यक आहेत. पुढं या पात्रतेमध्ये वयाचं मी तुम्हाला सांगितलं 21 वर्ष पूर्ण लागतात. आणि बरेच पात्रता आहेत. त्यामध्ये तो व्यक्ती त्या गावचा नागरिक असावा, तो व्यक्ती कोणत्याही शासकीय सेवेत नसावा, तो व्यक्ती बँकेमध्ये त्याला दिवाळखोर म्हणून घोषित केलेलं नसावं, तो व्यक्ती मनोरुग्ण नसावा, त्याच्यावरती कोणत्याही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नसावा, किंवा त्याला सप्टेंबर 2001 नंतर 3 अपत्य झालेली नसावीत. यासारखे अनेक नियम ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी आहेत. मात्र परीक्षेच्या दृष्टीने वयाचा मुद्दा फक्त लक्षात घ्यायचा आहे. ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात, वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली आवश्यक आहेत. यानंतर ग्रामपंचायतीच्या सभा बघूयात आपण. ग्रामपंचायतीच्या सभा, आता यामध्ये मुलांचं बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं, कारण ग्रामपंचायतीच्या सभा ह्या वेगळ्या असतात आणि ग्रामसभा वेगळ्या असतात. ग्रामपंचायतीची जी सभा असते ती दर महिन्याला एक होते, म्हणजे वर्षाला किती होतात, 12 होतात. आता ही ग्रामपंचायतीची सभा दर महिन्याला एक, वर्षाला 12, म्हणजे कोणत्या सभा? वास्तविक पाहता ग्रामपंचायतीची सभा म्हणजे निवडून आलेले सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि त्या ग्रामपंचायतीतले कर्मचारी, अधिकारी यांची मिळून सभा होते. ती दर महिन्याला एक होते, वर्षाला 12 होते. आणि ग्रामसभा मात्र वेगळ्या असतात, त्या मी तुम्हाला पुढे सांगतो. आता ग्रामपंचायतीच्या सभा लक्षात घ्या, किती आहेत रे, दर महिन्याला एक, म्हणजे वर्षाला 12. त्यानंतर कार्यकाळ बघूयात. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो? ग्रामपंचायती सोबतच भारतातील कोणत्याही वैधानिक संस्थांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा
कोणत्याही वैधानिक संस्थांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. याला अपवाद मात्र 2 आहेत. कोणते? विधान परिषद आणि राज्यसभा. विधान परिषद आणि राज्यसभा या दोनही वैधानिक संस्था या स्थायी सभागृह आहेत. यांना कार्यकाळ नसतो. त्या कधीही बरखास्त होत नाहीत, कारण त्या स्थायी सभागृह म्हणून ओळखल्या जातात. त्या जशा त्यांचं फॉर्मेशन झालेलं आहे, त्या जशा स्थापन झालेल्या आहेत तेव्हापासून आज तागायत त्या बरखास्त झालेल्या नाहीत, कारण त्यामध्ये प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तेवढेच सदस्य निवडले जातात. कशामध्ये? विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लेक्चर ऐकताना निश्चितपणे वही आणि पेन मात्र सोबत ठेवायला विसरू नका, कारण अधिकची जी माहिती आहे या माहिती सोबतच ॲडिशनल जी महत्त्वाची माहिती आहे या विषयासंदर्भातच असणारी ती तुम्हाला मी तोंडी सांगणार आहे. ती तुम्हाला पटकन लिहून घेता येईल. त्याच्यामुळं शक्यतो वेनेटर करिअर्सचं कोणतंही लेक्चर ऐकताना वही आणि पेन सोबत ठेवणं तुम्ही आवश्यक आहे. चला पुढे बघूयात. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. यामध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कार्यकाळ जरी विचारलं तरी तो सुद्धा 5 वर्षच असतो. सरपंच, उपसरपंच यांचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्ष इतकाच आहे. का? खरं तर सरपंच हे जनतेमधून निवडले जातात. पूर्वी हे निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचांची निवड केली जायची. आता मात्र तसं नाही. आता थेट जनतेमधून सरपंचांची निवड होते. त्याच्यामुळे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्ष, सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष, सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्ष, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला काय म्हणतात? हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे की ग्रामपंचायतीचा जो मतदार संघ असतो त्याला वॉर्ड असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला काय म्हणतात? तर ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वॉर्ड असे म्हणतात. ओके. त्यानंतर बघूयात आपण. आता बघा, ग्रामसभा. मगाशी मी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या सभा सांगितलेल्या आहेत. आता ग्रामसभा म्हणजे काय तो आधी कन्सेप्ट लक्षात घ्या. ग्रामसभा म्हणजे ज्या सभेला गावातील 18 वर्षांवरील सर्व प्रौढ नागरिक उपस्थित राहू शकतात. त्या ग्रामसभेमध्ये त्या गावासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. म्हणजे गावातील सर्व प्रौढ नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी व अधिकारी हे सर्व या ग्रामसभेला उपस्थित राहतात. परीक्षेला कधी कधी हेही विचारलं जातं, ग्रामसभेला कोण कोण उपस्थित राहू शकतं? तर गावातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक ग्रामसभेला उपस्थित राहू शकतात. तर या ग्रामसभा वर्षाला किती होतात? कमीत कमी 4 ग्रामसभा होणं गरजेचं आहे. कमीत कमी 4. मग जास्तीत जास्त त्या गावामध्ये किंवा त्या पदाधिकाऱ्यांना जर वाटलं की आपल्याला आणखीन महत्त्वाचे काही विषय गावापुढे मांडायचे आहेत तर त्या अधिकच्या ग्रामसभा बोलवू शकतात. मात्र कमीत कमी 4 होणं गरजेचं आहे. मग ते कधी कधी होतात. बघा, आपला महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्राची स्थापना कधीची आहे? 1 मे 1960 ची. आपला स्वतंत्र दिन कधी आहे? 15 ऑगस्ट या दिवशी. आपला प्रजासत्ताक दिन कधी आहे? 26 जानेवारीला. या 3 दिवशी. आता पूर्वी या ठिकाणी होतं 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती. आता यात काही बदल केलेले किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, कारण लेखाजोखा मांडायचा असतो त्यामुळे त्या दिवशी ग्रामपंचायत घेतली जाते. या 4 दिवशी महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा आयोजित केल्या जातात. बघा, ग्रामसभा कधी कधी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, 15 ऑगस्ट आपल्या स्वतंत्र दिना दिवशी, 26 जानेवारी आपल्या प्रजासत्ताक दिना दिवशी आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात अशी ग्रामसभा आयोजित केली जाते. काही ठिकाणी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती असाही उल्लेख असतो. त्यामुळं परीक्षेच्या दृष्टीने जे तुम्हाला पर्याय दिले जातील त्यानुसार उत्तर लिहायचं आहे. पुढं आता ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर ग्रामसभेचा किंवा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो गावचा सरपंच.
ग्रामपंचायतीच्या सभा असो किंवा ग्रामसभा असो, त्याचा अध्यक्ष कोण असतो तर तो असतो सरपंच. लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ग्रामसभेला गावातील सर्व प्रौढ नागरिक उपस्थित राहू शकतात. ठीक आहे. पुढं आता ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर महिलांना 50% आरक्षण आहे. यामध्ये कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या तर गाव पातळीवरची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण सगळीकडे सारखंच आहे. त्यामध्ये महिलांना किती टक्के आहे 50%. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50%. मग तुम्हाला विचारलं महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे, किती असणार आहे 50%. कारण कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आहे 50% आरक्षण दिलेलं आहे. पुढे ओबीसी प्रवर्गास किती टक्के आहे 27%. आणि SC ST यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिलेलं आहे. ओके. बघा आरक्षणाचा मुद्दा इथं लक्षात घ्या, जे तुम्हाला सगळीकडे उपयोगी पडणार आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे 50%. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे 27%. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये SC ST ला किती आरक्षण आहे म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षण सगळीकडे सारखं आहे. सगळीकडे म्हणजे कुठं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण सगळीकडे सारखंच आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा सरपंच आणि उपसरपंच यांचा कालावधी 5 वर्ष असतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता अविश्वास ठराव. अविश्वास ठराव खर तर सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव जर मांडायचा असेल तर पहिले 2 वर्ष तो मांडता येत नाही. कारण पूर्वीप्रमाणे सरपंचांची निवड निवडून आलेल्या सदस्यांद्वारे केली जात नाही, तर सरपंचांची जी निवड आहे ती थेट जनतेमधून केली जाते. म्हणून सरपंचांवर पहिली 2 वर्ष अविश्वास ठराव मांडता येत नाही. त्यानंतर मांडावयाचा असल्यास 1/3 सदस्यांनी मागणी करावी लागते आणि तहसीलदारांसमोर 2/3 सदस्यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिल्यास ठराव संमत होतो, अन्यथा तो फेटाळला जातो. म्हणजे सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी पहिली 2 वर्ष तो मांडता येत नाही. नंतर मांडावयाचा असल्यास 1/3 1/3 सदस्यांनी मागणी करावी लागते. तहसीलदार त्यावेळेस विशेष सभा घेतात आणि त्या विशेष सभेमध्ये 2/3 सदस्यांनी जर त्या ठरावाला अनुमोदन दिलं तर तो अविश्वास ठराव संमत होतो. महिला पदाधिकारी असेल तर महिला पदाधिकारी असल्यास त्या ठिकाणी अविश्वास ठराव मांडण्यासाठी 2/3 सदस्यांची मागणी लागते आणि मंजुरीसाठी 3/4 सदस्यांचं अनुमोदन आवश्यक आहे. अविश्वास ठरावाच्या बाबतीत पुन्हा लक्षात घ्या, अविश्वास ठराव पहिले 2 वर्ष मांडता येतो का नाही. मांडावयाचा असल्यास 2 वर्षांनंतर पुरुष पदाधिकारी असेल तर 1/3 सदस्यांनी मागणी करायची. मंजुरीसाठी 2/3 सदस्यांचं बहुमत आवश्यक आहे. महिला पदाधिकारी म्हणजे महिला सरपंच आणि उपसरपंच असेल तर मागणी 2/3 सदस्यांनी करणं गरजेचं आहे आणि मंजुरीसाठी 3/4 सदस्यांचं बहुमत आवश्यक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. पुढं यामध्ये मानधन, सरपंचांचं मानधन हे गावच्या लोकसंख्येनुसार दिलेलं जातं. ओके. या ठिकाणी मानधन हा शब्द आहे. सरपंचांचं जे मानधन आहे ते बघा कसं दिलेलं आहे. तर गावची लोकसंख्या जर 2000 पर्यंत असेल तर सरपंचांना 1000 रुपये एवढं मानधन आहे. गावची लोकसंख्या 2001 ते 8000 या दरम्यान असेल तर सरपंचांना 1500 रुपये मानधन आहे.
गावाची लोकसंख्या 8,000 पेक्षा जास्त असेल तर सरपंचांना 2,000 रुपये एवढं मानधन दिलेलं जातं. आता राजीनामा. आता मानधनाच्या बाबतीत फारसे प्रश्न विचारत नाहीत, मात्र राजीनामा हे लक्षात ठेवायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय प्रश्न विचारतात, पंचायत राजमध्ये काय प्रश्न विचारतात, त्यांचे सचिव, बैठका, राजीनामे हे लक्षात ठेवायचं आहे. राजीनामा, ग्रामपंचायतीचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात, तर ते आपला सदस्य राजीनामा देतात सरपंचांकडे. इथं उपसरपंच झालेले, मात्र इथं काय आहे, सरपंचांकडे. ग्रामपंचायतीचे सदस्य आपला राजीनामा सरपंचांकडे देतात, ग्रामपंचायतीचे उपसरपंच आपला राजीनामा सरपंचांकडे देतात. आणि हे महत्वाचं आहे, जे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात, सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतींकडे सादर करतात. मी जे स्टार केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात, सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतींकडे सादर करतात. ओके, पुढे बघूयात. यामध्ये सरपंच आणि उपसरपंच यांची कार्ये. खर तर ग्रामपंचायतीचा कारभार जो पाहिला जातो तो गावचा वास्तव कार्यकारी प्रमुख या नात्याने सरपंच हा ग्रामपंचायतीचा कारभार बघत असतो. सरपंचांनाच गावचा वास्तव कार्यकारी प्रमुख असं म्हटलं जातं. परीक्षेला कधी कधी विचारलं जातं, गावचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण आहे, तो आहे सरपंच. पुढं सरपंचच हा गावचा काय आहे, प्रथम नागरिक. परीक्षेला हेही विचारलं जातं, गावचा प्रथम नागरिक म्हणून कोणास ओळखलं जातं, तर गावचा प्रथम नागरिक कोण असतो, सरपंच असतो. जर तुम्हाला शहराचा प्रथम नागरिक विचारलं, शहराचा प्रथम नागरिक कोण आहे, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो, महापौर. बघा, यामध्ये शहराचा याचा अर्थ मोठ्या शहराचा असा अपेक्षित आहे. जर शहराचा प्रथम नागरिक कोण असतो, तो महापौर हेच लिहायचं आहे. पुढं नगरपालिकेचा किंवा नगर परिषदेचा प्रथम नागरिक कोण असतो, तो असतो नगराध्यक्ष. महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण असतो, तो सुद्धा महापौरच असतो. शहराचा किंवा महानगरपालिकेचा, आता पुणे हे शहर आहे, मग पुण्यामध्ये महानगरपालिका सुद्धा आहे. मग पुणे शहराचा प्रथम नागरिक कोण आहे, तर पुणे शहराचा जो महापौर आहे तो पुणे शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्याला ओळखलं जातं. पुढं आपल्या राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो, राज्याचा राज्यपाल, त्याला गव्हर्नर असंही म्हटलं जातं. राज्यपाल हा आपल्या राज्याचा प्रथम नागरिक असतो. कधी कधी परीक्षेला विचारलं जातं, देशाचा प्रथम नागरिक, आपल्या भारत देशाचा प्रथम नागरिक कोण असतो, राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, फर्स्ट सिटीजन, त्यांना भारताचे प्रथम नागरिक म्हणून ओळखलं जातं. बघा, या चार्ट मध्ये गावचा प्रथम नागरिक सांगितलंय सरपंच, शहराचा प्रथम नागरिक आहे महापौर, नगरपालिकेचा नगर परिषदेचा प्रथम नागरिक आहे नगराध्यक्ष, महानगरपालिकेचा प्रथम नागरिक आहे महापौर, राज्याचा प्रथम नागरिक आहे राज्यपाल आणि देशाचा प्रथम नागरिक आहे राष्ट्रपती. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघूयात. यामध्ये सरपंचांची कार्य जी आहेत त्यामध्ये बघा, ग्रामपंचायतीच्या बैठकांचे तसेच ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषविणे, गावचा कारभार पाहणे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या यांच्यावर नियंत्रण ठेवणे, सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच त्यांचे कामकाज पाहतो. जर तुम्हाला परीक्षेला विचारलं ग्रामपंचायतीच्या बैठकाचे किंवा ग्रामसभेचं अध्यक्ष कोण असतं, तर ग्रामसभेचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीच्या बैठकांचे अध्यक्ष सुद्धा कोण असतात, सरपंच हेच अध्यक्ष असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे सचिव महत्वाचं आहे. सचिव, ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात, तर ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, ग्रामपंचायतीचे सचिव कोण आहेत, ग्रामसेवक. कधी कधी तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल असे पर्याय असतात. मुलांचा गोंधळ उडतो.
मग मात्र लक्षात ठेवायचे ग्रामपंचायती सचिव कोण आहेत? ग्रामसेवक हेच ग्रामपंचायतीचे सचिव आहेत. मग ग्रामसेवकाची कार्य काय आहेत? तर गावचा कारभार पाहणे. सरपंच जरी वास्तव कार्यकारी प्रमुख या नात्याने गावचा कारभार पाहतात, मात्र संपूर्ण गावचा प्रशासकीय कारभार जो असतो तो ग्रामसेवकच बघत असतो. त्या ग्रामसेवकाची जी निवड आहे ती जिल्हा निवड मंडळातून या ग्रामसेवकाची निवड केली जाते. त्याची नेमणूक कोण करतं? त्या ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतात. ते वरिष्ठ दर्जाचे IAS अधिकारी असतात. ते ग्रामसेवकाची नेमणूक करतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षेला विचारलं जाईल ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना CEO असं म्हणतात. ते ग्रामसेवकाची नेमणूक करतात. त्या ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचं असतं? नजीकचे नियंत्रण असतं सर्कल ऑफिसर, त्यानंतर असतं BDO किंवा गट विकास अधिकारी यांचं त्या ग्रामसेवकावरती नियंत्रण असतं. त्याच्यानंतर ग्रामसेवकाला रजा कोण देतं? तर BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी ग्रामसेवकाला रजा देतात. आणि त्या ग्रामसेवकाला जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो ते राज्य शासनाला सादर करतात. या चार्ट मध्ये ग्रामसेवकाची नेमणूक महत्वाची आहे. कोण करतं? मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याला CEO असं म्हणतात. त्यानंतर बघूयात ग्रामसेवकाची कार्य. वास्तविक पाहता परीक्षेला काय विचारलं जातं मी तुम्हाला सांगतो. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? हा सरळ सरळ प्रश्न असतो. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? कोण असतो? ग्रामसेवक. त्यानंतर परीक्षेला प्रश्न असतो गावातील जन्म, मृत्यू, विवाह याची नोंद करण्याचं काम कोण करतो? गावातील जन्म, मृत्यू, विवाह याची नोंद करण्याचं जे काम आहे ते ग्रामसेवक करत असतात. लक्षात घ्या, परीक्षेला प्रश्न विचारला जाईल गावातील जन्म, मृत्यू, विवाह याची नोंद कोण करतो? ग्रामसेवक करतो. गावातील लोकांना आवश्यक ते दाखले देण्याचं काम सुद्धा ग्रामसेवक करतो. ग्रामसभेला उपस्थित राहून सभेचा इतिवृत्त जो आहे ते इतिवृत्त लिहिण्याचे काम सुद्धा कोण करतो? ग्रामसेवक करतो. लक्षात घ्या, ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुद्धा कोण करतं? ग्रामसेवकच करतो. ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळतो. गावातील पाणीपट्टी, घरपट्टी, बाजारपट्टी इत्यादी कर गोळा करण्याचे काम सुद्धा ग्रामसेवक करतो. बघा, ग्रामसेवकाची कार्यपरीक्षेला विचारतील गावातील जन्म, मृत्यू, विवाह याची नोंद कोण करतो? ग्रामसेवक करतो. गावातील लोकांना आवश्यक ते दाखले कोण देतो? ग्रामसेवक देतो. गावातील पाणीपट्टी, घरपट्टी, बाजारपट्टी इत्यादी कर गोळा करण्याचं काम कोण करतो? ग्रामसेवकच करतो. ग्रामपंचायतीचं वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतं? ग्रामसेवकच करतात. त्यानंतर गावातील ग्रामपंचायतीचं सचिव म्हणून काम कोण करतं? ग्रामसेवकच काम करतो. अशी विविध कामं जी आहेत ती ग्रामसेवकाकडे दिलेली आहेत.